मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 2025च्या खरीप हंगामात बरेच महसूल मंडळ हे वगळण्यात आलेले होते. आता काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, परंतु सोयाबीन पिकाचा पीक विमा मिळाला. परंतु बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असे काही शेतकरी आहेत, ज्यांना म्हणजे काही महसूल मंडळ आहेत, ज्यांना अद्यापही खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची एकही फुटी कवडी मिळालेली नाही. तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, त्या जिल्ह्यामधील जे शेतकरी पात्र ठरलेले आहेत, अशा शेतकऱ्यांना आता त्यांचे स्टेटस चेंज होऊन त्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वितरित करण्याला मंजुरी देण्यात येणार आहे. तर ते जिल्हे कोणते आहेत आणि त्या जिल्ह्यातील कोणकोणते महसूल मंडळ हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी, स्वागत आहे कृषी मंडळ चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वात अगोदर आपण माहिती घेऊया ती म्हणजे परभणी जिल्ह्याविषयी. तर परभणी जिल्ह्यातील जवळपास 52 महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटप होत असतो नेहमी. परंतु गेल्या खरीप हंगामामध्ये काय झालेलं होतं, 52 महसूल मंडळापैकी फक्त 24 महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकाचा पीक विमा वाटप झालेला होता. परंतु जे 17 महसूल मंडळ होते, त्या 17 महसूल मंडळांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलं, वगळण्यात आलेलं होतं. तर फायनली मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यासाठी 17 जे महसूल मंडळ वगळण्यात आलेले होते, तर त्या 17 महसूल मंडळांना पीक विमा वाटपासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत आता लवकरच शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज होणार आहेत. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 17 महसूल मंडळामध्ये आता सोयाबीन पिकाचा पीक विमा हा वाटपासाठी देण्यात आलेली आहे आणि त्या अंतर्गत जवळपास 35 ते 40 कोटी रुपये हे वाटपासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा बघूया मित्रांनो, पुढचा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा. तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं खरीप हंगाम 2025मध्ये. आता बरेच शेतकरी म्हणत होते, "बुवा, आमचं नुकसान तर भरपूर मोठ्या प्रमाणात झालेलं होतं, परंतु आमच्या खात्यावर अद्यापही पीक विम्याच्या रकमा ह्या वितरित झालेल्या नाही." आता फायनली मित्रांनो, आदेश देण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम हे जवळपास 8 दिवसात जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले. परंतु मित्रांनो, 8 दिवसात जमा करण्याचे आदेश जरी दिलेले असले, निर्देश जरी दिलेले असते, तरीसुद्धा आता आपल्याला पण माहिती आहे, कितीही मोठेपणा केला सरकारने, तरीसुद्धा ही प्रोसिजर लांबणीची असते आणि लांबणीची प्रोसेस असल्यामुळं ही लगेचच 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वितरित होणं पॉसिबलच नाही. तर मित्रांनो, ती रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार? आणि एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, हे जे धाराशिव जिल्ह्यातील आता शेतकरी म्हणतील, बाबा आमच्या धाराशिव जिल्ह्याला पूर्णपणे सरसकट पीक विमा वाटप होईल का? तर नाही. तर धाराशिव जिल्ह्यातील 14 महसूल मंडळ अद्यापही वगळण्यात आलेली आहे. म्हणजे 14 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात येणार आहे. म्हणजे जे पात्र महसूल मंडळ आहेत, त्या पात्र महसूल मंडळांना 336 कोटी रुपयांचा पीक विमा हा वाटप होईल, असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आणि या अंतर्गत मित्रांनो, आता या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांची पीक विम्याचे स्टेटस सरसकट तर नाही, परंतु काही शेतकऱ्यांची स्टेटस ही या आठवड्यापासून चेंज होण्याला सुरुवात होणार आहे. म्हणजे जवळपास 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज होतील. मग त्यानंतर शेतकऱ्यांचं बँक व्हेरिफाय होईल आणि म्हणजे आधार बेसची पेमेंट असते, त्याची बँक व्हेरिफाय होईल DBDची. आणि त्यानंतर जवळपास 15 दिवसाच्या कालावधीनंतर, म्हणजे जवळपास ही जी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होता जवळपास 15 ऑगस्टचा कालावधी हा नक्कीच उजळेल. कारण की 8 ते 10 दिवस हे स्टेटस चेंज होण्यात, आधार बेस जी पेमेंट येणार आहे त्याचे व्हेरिफिकेशन होण्यात हे कालावधीला जाणार आहे. आणि जवळपास त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणा किंवा 15 ऑगस्टच्या जवळपास म्हणा, ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. तर तुम्ही देखील या 2 जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर अद्यापही पीक विम्याची रक्कम ही वितरित झालेली नसेल, ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.